जय. पौर्णिमा व हनुमान जयंती निमित्त आपल्या समोर नवतरुण गणेश नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे. कृष्णा महाराज मोकाशे लिखित प्रियकरांनी दिला धोका अर्थात जन्मदाताच झाला वैरी. या नाटकातील सर्व पात्र काल्पनिक असून त्याचा कुठल्याही कोणाच्याही वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. तसेच आपल्या गावची ही 74 वर्षाची परंपरा आजी माजी कलाकारांनी चालू ठेवलेली आहे. याचे सर्व श्रेय आजी माजी कलाकारांना व तुमच्या सारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांना जाते. सर्व कलाकार हे आपल्या गावातील असून गावची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. तरी सुद्धा या कलाकाराकडून एखाद्या वेळेस अपशब्द निघाल्यास त्यांना आपण आपला स्वतःचा मुलगा म्हणून समजून कलाकारांना मोठ्या मनाने माफ करावे ही नम्र विनंती. या नाटकातील पात्र परिचय पुढील प्रमाणे. पात्र क्रमांक 1 शिवा हा गरीब कुटुंबातील शेतकरी, प्रामाणिक कष्टाळू शेतकरी. जी गरिबीची वेळ आपल्यावर आज आली आहे ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये असा वाटणारा गरीब शेतकरी शिवा. तर या शिवाच्या भूमिकेत काम करीत आहे दादाराव गिरजाराम जगताप. अगा गंगू, अगं चाल, आपल्याला लवकर कामाला जायचंय. अगं पोरीच्या परीक्षेचे फी भरायची आहे आपल्याला. या नाटकातील दुसरे पात्र गंगो. या शिवाचीच पत्नी, नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट करणारी, प्रामाणिकपणा जपणारी कष्टाळू स्त्री म्हणजे गंगूबाई. याच गंगूबाईच्या भूमिकेत काम करीत आहेत दिनेश भुजंगराव भुमे. पोरी, अगं शेतामध्ये काम करून जे हाल आमचे झाले ते तुझे होऊ नये त्यासाठीच आम्ही कशी तरी काटकसर करून तुझं शिक्षण करतोय ग. सख्या, शिवाचा भाऊ सख्या, गरिबीची जाण ठेवणारा व आपल्या भावाशी प्रामाणिक असणारा व त्यांच्यासाठी जीवाला जीव देणारा व्यक्तिमत्व म्हणजे सख्या. तर या सख्याच्या भूमिकेत काम करीत आहे उमेश कैलासराव जगताप. पोरीची जात म्हणजे काचीची बांगडी आणि हीच बांगडी केव्हा टिकेल याचा भरोसा नाही. शीतल, शिवा आणि गंगूची एकुलती एक लेक. शीतल ज्याच्याकडून शिकून काहीतरी मोठं व्हावं अशी आई वडिलांची इच्छा असणारी व काहीतरी वेगळंच करणारी शीतल. तर या शीतलच्या भूमिकेत काम करीत आहे निलेश दादाराव जगताप. राजा, अरे मी माझ्या आईबापाची शपथ घेऊन सांगते रे की माझ्या पोटात तू वाढणारं बाळ हे तुझंच आहे म्हणून. सावकार, लोकांकडून व्याजाचा पैसा दुप्पट घेणारा व स्वतःच्या मुलालाही वाईट संस्कार लावणारा एकदम हलकट माणूस म्हणजे सावकार. तर या सावकाराच्या भूमिकेत काम करीत आहे संतोष धोंडीबा काळे. अरे मुलगी कशी का असे ना, भलाई त्याला लग्न अगोदर 2-4 मुलं का असत नाही, फक्त पार्टी पैसा देणारा असावी बस, बाकी काही नको. या नाटकातील सगळे पात्र राजा. लग्नाचा आमिष दाखवून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणारा असा हा राजा. तर या राजाच्या भूमिकेत काम करीत आहे अंकुश देवराव जगताप. अरे आजकाल खरं प्रेम कोण करत? ते करतात फक्त लपडे. राम्या, सावकाराचा घरगडी, एकदम विनोदी व्यक्तिमत्व राम्या. तर या राम्याच्या भूमिकेत काम करीत आहे भाऊसाहेब हरिभाऊ धोंडकर. मंजुळा, अगं तू माझ्यासोबत लगीन बी करू नको, प्रेम बी करू नको, फक्त आय लव्ह यू म्हण. मंजुळा, सावकाराचं घरकाम व धुनी भांडी करणारी मंजुळा. तर या मंजुळाच्या भूमिकेत काम करीत आहेत बाळू नामदेव भुमे. काय लावलं तू लगीन? पण
तुझ्या संग अजिबात लगीन करणार नाही म्हणलं. या नाटकाचे फ्रॉन्टिंग मास्टर राजेंद्र माधवराव जगताप, तसेच टीम मास्टर आबासाहेब धोंडीबा धोंडकर, संगीत सहकार्य म्हणून लाभलेले दीपक यादवराव काळे, तसेच वेशभूषा रंगभूषा व सहकार्य जय भवानी नाट्य मंडळ आडगाव बुद्रुक, तसेच सहकार्य आजी माजी कलाकार व समस्त गावकरी मंडळी व तसेच ललित राजू जगताप व संजय कडोबा धोंडकर. हे बघा, या नाटकातील सर्व कलाकार, या कलाकारांनी 1 महिना डोळ्यात तेल घालून सनी पूर्ण तयारी केलेली आहे. तरी आपल्या गावातील मंडळीला विनंती, नाटक संपेपर्यंत कोणी उठू नये. आता जसं आपण या पात्र परिचयासाठी प्रतिसाद दिला, असा शेवटपर्यंत प्रतिसाद द्याल एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि थांबतो. यानंतर पुढचा कार्यक्रम चालू आहे. जय देव जय पैसे देवा, जय मणी देवा, साऱ्यांना सोडून माझ्याकडे राहा. जय देव जय, सारं गाव कर्जात बुडून जाऊ, व्याजाचा पैसा माझ्याकडे येऊ. पैसोबा तुझे मी करतो उपवास, व्याजासाठी लोकांना देतो मी त्रास. घरात पडो माझ्या पैशाची रास, लक्ष्मी तुझाच लाभो सहवास. जय देव जय पैसे देवा, हो जय मणी देवा, साऱ्यांना सोडून माझ्याकडे राहा. जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण, पैसोबा तुझे मी करीन पूजन. साऱ्या गावांचे वाटोळ व्हावे, शेती घर माझ्याकडे गहाण राहावे. 1500 1500 1500 1500, ओम 100 ओम 100 ओम 100 ओम 100, 1500 1500 1500. आमचा धंदा, आम्ही म्हणजे हनुमान गावचे धनाजी सावकार जे म्हणतात ना, ते आम्हीच. आमचा धंदा म्हणजे व्याजाबट्ट्याचा. कसं आहे, मुद्दल द्यायचे आणि व्याज वसूल करायचं. आणि ते कसं आहे, आणि याच कामाच्या हिशोबासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी आम्ही राम्याला कामावर ठेवलाय आणि घर कामासाठी मंजुरीला ठेवलाय. पण काय म्हणावं या नोकऱ्यांना, एवढा उशीर झाला तरी पण सुद्धा अजून कामावरती आले नाही. अहो, कामाला कधीच्या मधील पगाराला सगळ्यांच्या आधी यांच्या महिन्याचा पगार जर म्हटलं ना, 1262 रुपये 50 पैसे. कामाला उशिरा येतात झाले आणि पैसा न चुकता घेतात. अहो, मी सकाळी उठलो, आंघोळ झाली, पैशाचं पूजन झालं, तरी पण यांचा अजून तपास नाही. बघतो झाल्याकडं कामावर आलं तर ठीक, नाहीतर 250 रुपये यांचे कापून घेतो आणि या सावकारचा इतका दाखवतो त्यांना जरा. ड्रायव्हर पाहिजे ग बाई, दिसला ग बाई दिसला, मला बघून गलत हसला ग बाई हसला. अगं मी ऐके तरुण, येणं नवरा करून लगीन म्हणतो मी. अगं म्हणतोय नवरा म्हणतोय, मी आहे ना तरुण. अगं वय झालं तुझं 16, गावातील एक तुकार करून वाटून तुझ्याला डोळा. अगं आहे करून तर घे करून, नाही तर तू लोक करतील दिवस पाणी करून घेतील खाऊन होतील मोकळे. ए मुर्त्या, काय झालं करून? अगं लग्न म्हणतोय मी. लगीन तुझ्याशी अजिबात नाही. अगं मंजुळा असं नको करू. अगं मंजुळा येड्यावर नको करतो. अगं हे बघ, मी किती प्रेम करतो तुझ्यावर, पण सांगू शकत नाही, बरोबर आहे. असं याने नको करू. ए मुर्त्या, लग्नाचं अजिबात नाव काढत नाही माझ्या पुढं, समजलंय का? अगं एक काम कर, लगीन नको करू. नाही. नको करू माझ्यासोबत लगीन. अजिबात आपण नाही. काय करू, आपण लव्ह मॅरेज करू. लव्ह मॅरेज? नाही बाबा, अजिबात नाही. अगं बघ, लगीन पण नाही, लव्ह मॅरेज पण नाही. नाही. आपण काय करू, तिकडे मंदिर आहे का कोपऱ्यात,
त्या मंदिरात जाऊ आणि एकमेकांना हार घालू. माळा माळा घालू माळा. माळा नको बाबा देवासमोर माळा. मंजुळे तू माझ्यासोबत लगीन पण करत नाही, लव्ह मॅरेज पण करत नाही नाही. आणि एकमेकाला घालत पण नाही हार. माळा माळा. अगं मग आपलं ते तसंच चालू द्यायचं का? अरे नरसाळ्या काय आपल्याला ते सट्ट्या कांद्याच्या लगीनचं नाव अजिबात काढत नाही मला माझ्या पुढं. बरं मी काय म्हणतो मंजुळा, काय म्हणतो अगं अगं मंजुळा, काय हे बघ तू लगीन बी करत नाही, नाही, नाही. लव्ह मॅरेज बी करत नाही, नाही मग आपलं ते तसंच चालू द्यायचं का? नाही म्हणलं तर ते तसंच. लग्नाची नाव अजिबात काढत नाही माझ्या पुढं. अगं मी कुठं काढतो? मी तुला 3 पर्याय दिले, लगीन बी नाही, लव्ह मॅरेज बी नाही, हार पण नाही, पण आपलं ते तसंच. नाही नाही अगं, आपलं ते तसंच. काय राम्या, ते काय आपलं कसं ते सावकार मी काय म्हणतोय, हा. मी काय म्हणतोय, हो मंत्राने घरकाम पटकन करायचं आणि मी वसुली करून आणतो, ते आपलं तसंच असं म्हणतोय मी. हा काय रे राम्या, मला एक सांगा, अरे तुम्हाला येण्यासाठी उशीर का झाला? ओ सावकार, मला आज पौर्णिमा आहे, काल होती, मी उपास धरला कालपासून, मला दर्शन घेऊ द्या तुमचं. काय? अरे मग काहीतरी अटकलं होतं. अरे काय करतोय रे? समूहवर करतो का माझा? हा? समूहवर करतो? अहो सावकार, मी दर्शन घ्यायला लागलो, त्याचं काय आपल्या गावात तमाशा यायचा, मला पडद्या घालून घुसायची सवय. आराम करून माझा नोकरवर करतात का? हा? ते दुखलं होतं अचानक डोकं. एवढं खाली घालते का? अरे तेच तर म्हणतो यार, तमाशाची सवय मी इथं काय धोतरवर करतोस का माझं? हा? माफ करा एवढं करा. का मंजुळा बाई, काय म्हणते कस काय बरं आहे का? बरं आहे. मग कामावर येण्यासाठी उशीर का बरं झाला? अहो सावकार त्याचं काय झालं, हा? मी गरीब लवकर निघाले होते बर पण रस्त्यामध्ये ते संजीव आणि त्याची बायकोची भांडणं चालू होते. अगं काल म्हणाले ते खंडू भाऊचे ना, आज म्हणते संजू भाऊचे, डोकं तर ठिकाणावर आहे ना तुझं. बरं मला एक सांग, त्यांचे भांडणं कशावरून होते? आपल्या पैशावरून तर नव्हते ना? नाही नाही ते संजीवची बायको गर्भधर आहे ना. त्याचं काय सावकार, हा. गर्भधार म्हणजे गाभण का हो? आराम थोडं ते काय माहित आहे का? हा? मला वाटतं तेच. अहो साहेब ते संजीवची बायको म्हणे बाई माय बदले दिवस मी चालले माहेरला बाळतपणाला. बरोबर आहे. संजीव म्हणे यावर्षी आपली बांगडी आहे कशाला जाती. अच्छा. नाही ती म्हणे मी जाणार. संजीव म्हणे अगं आपली जवारी सांगायची घराची भीत बांधायची ते जाऊ नकोस. पण तो ती नाही हा म्हणे तो नाही म्हणे. असं करता करता ते संजीवची त्याची बायको लागली भांडणं. अच्छा. तेवढ्यात मी गेले. हा. मी आम्हाला संजीव काय झालं. बर मी म्हणे बाई हे पा तिला म्हणलं जाऊ नको मला घरी जवारी सांगायची घराची भीत बांधायची हे ऐकलंच नाही. मग मी म्हणलं वहिनी जाऊ द्या भाऊचं ऐका संजीव भाऊचं. म्हणे बर हे बघा जवारी सोंगली तर वर्षभराचं धान्य होईल. बरोबर घराची भीत बांधली तर राहायची सोय होईल. बरोबर हे महत्वाचं आहे का नाही. बरोबर आहे. मग तुम्ही एक करा एवढं वर्ष काही बाळातील होऊ नका पुढल्या वर्षी व्हा म्हणलं. अगं मंजुळे काय हुशार आहे का तू? ती का फॅक्टरी का यावरची पण ठेवायची पुढच्या वर्षी चालू करायची? सावकारीला असं आणा हा. मुकली पाहिजे. उठली पाहिजे का? अहो तिचं हे पाताळ वरलं का झालं म्हणून पुन्हा बी हाणा ना. तू मला एक सांग इकडे बघ, तुला येण्यासाठी उशीर का झाला? हे पहा सावकार, हा? मी तुमच्यासाठी काय आणलं? काय आणलं? टाटा. अरे काय हे वाटते खाली काढू नको ना. बासुंदी. हा? बासुंदी बासुंदी. अरे वा, माझ्यासाठी बसून द्याल तू? अरे वा,
काय छान भासून द्यायचं हा अरे राम्या पण मला एक सांग हे राम्या काय ही राम पाहिलेत का म्हणतोय काय राम्याच्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे ते बया 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 तो सावकार आपल्या बायकोचं मुळीच प्रेम नाही. अरे मग हे काय याच्यामध्ये अहो, ती नाही म्हणे पण मी आणली घरून बळजबरी. मला एक सांग अरे ही इतकी गोड बासुंदी छानशी बनवली तुझ्या बायकोनं मला एक सांग तुझ्या घरी हाई बासुंदी काय करणार की हो सावकार त्याचं काय झालं हा? आमचे काल दाजी आले चैत्र पौर्णिमाला हा? दाजी असे झाडझुडे आमचे आज तुम्ही ओळखला असेल तुमच्या सारखे शेम टू शेम अरे वा गौरे नाव त्यांचं हा. पण आणणार त्यांना बासुंदीचा लय ना ते नट बोलट खात नाही अच्छा. मग बनवला आम्ही बासुंदी वा, वा. गड्यानं अशी बासुंदी खाल्ली अशी? बघूनभर शाक उरली व सगळं खाऊन पिऊन एक तांब्याभर उरली बायकोनं झाकून ठेवली होती वा माझ्यासाठी ठेवली ना सकाळी सकाळी काय झालं हा. आमचं कुत्र आलं त्यानं त्याच्यात तोंड घातलं बायको म्हणे त्याला फेकून द्या मी म्हणलं नको आपला सावकार तरी खाईल हो सावकार कुत्र्याची उष्टी बासुंदी कोणा खाऊ घातलीस का? अरे तांबे आपल्या बाळाचा सुगाराचा तांबे आहे आणि कधी कधी मी पाळीच्या नुसत्या तांब्यात आणली तुला. कधी कधी मी टॉयलेटला पण नेतो सावकार मी कुठे खाऊ घातली हो तुम्हीच खाल्ली सगळ्यांना पाहिलं ना आराम करा तू खाऊ घातली परत म्हणतो तुम्ही खाल्ली हा? आराम करा हा? आराम करा कुत्र्याची उष्टी खाऊ घाल. कुत्र्या व्हावर काय मारताय एवढं त्याला वा वा राजा एवढे चकाचक कपडे घालून सॉरी जरा कुठं तरी दिसते फिरणार होती जायचंय थोडं मुंबईला मुंबईला जायचंय का वा वा फुकट जाणार आहे वाटतं काही पैसे वगैरे लागणार नाही ना नाही हो बाबा थोडे नाही जास्त नाही लागत हा 2-3 हजार रुपये फक्त 2-3 हजार रुपये फक्त अरे काहीतरी काम धंदा करा तेव्हा समजा पैसा कमवणं किती कठीण असतं आणि किती वेळ लागतो ते म्हणजे मुंबईला जाणे 2-3 हजार रुपये पाहिजे अरे आतापर्यंत तुझ्यावरती किती खर्च झाला तुला माहिती आहे का हा? काय सावकार काय चांगलं पोरग देखणं सुभान ना. कुशल त्याच्याकडून खर्च मागतात माझा सगळं हिशोब मागतात काय अरे चोप तुला काही समजत नाही आपलं हा? हे बघ राजा तू हिशोब कर चांगला तुझ्या जन्माच्या वेळेस तुझ्या आईला दवाखान्यामध्ये 500 रुपये खर्च झाला होता त्याला व्याज लाव आतापर्यंत किती पैसे झाले असते हा? अरे तुझ्या बालपणापासून गोळ्या बिस्किट औषध अरे किती खर्च लागला असेल आतापर्यंत त्याचा हिशोब कर त्याला व्याज लाव किती झाले असते आतापर्यंत आणि तिसरी एक गोष्ट तुला बालवाडीपासून शाळेत टाकला तेव्हापासून शिक्षणाचा पेन वह्या काय काय लागतात त्याचा खर्च लाव त्याला व्याज लाव किती पैसे झाले असते आतापर्यंत हा? हो बाबा एवढा खर्च जर जपून बाहेरचा तर मला पैदाच का केली काय मला जन्म दिला कशाला फायदा केला कोणी सांगितलं होतं एवढा खर्च करायचा नाही देत ना पैसे नका देऊ पैसे जातो मी जा 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 जा. अरे तुला लहानपणापासून मुलगा म्हणून नाही सांभाळे 1-2-5 लाखाचा चेक म्हणून सांभाळे जा असं होय नाही देत पैसे नाही देत बरं बरं नका देऊ जातो मी अरे पैसा कमवून पहा जरा पैदा करणं सोपं असतं पोरं पण पैसा कमवणं लय अवघड आहे काय सावकार मला एक सांगा तुम्ही तुमच्या आईला तुमच्या वेळेस बाळपणाचा किती खर्च आला असेल हो? एवढंच नाही ऐका हो तुमच्या वेळेस खर्च आलाच असेल डिलिव्हरीचा मग तुम्ही लहानपणी तुमचं हागीज बिगीज हे ते गोळ्या पार्लेची बिस्किट चॉकलेट एकूण मिळून असं ते व्याज लावा किती खर्च आला असेल आणि ही सगळी दौलत ही प्रॉपर्टी गाडी बंगला लवकर सावकार सगळं काय मागून घालून घेणार आहे का
राम्या मला अजिबात अक्कल शिकवू नको. त्या सांड्याकडून पैसे आणायला सांगितले तुला, हा त्याला दिले का? जर कधी नाही दिले त्याला तर त्याची बैल जोडी घेऊन ये आणि त्याच्या घरातील सर्व तांब्या पितळाची भांडी घेऊन ये. हा हो सावकार, तुम्ही लोकांचे तांबे पितळाचे भांडे जप्त करतात, नाही दिलं तर जमिनी पण बळकवतात. पण एक ध्यानात ठेवा सावकार, तुम्ही ज्यावेळेस गावात मरशाल ना, आपल्या गावातला कुंभार तुम्हाला मातीची घागर बी देणार नाही, पाणी पाजायला ठेवा हे. अरे तुला जायचं सांगितलं आणि पैसे वसूल करून आणायला सांगितलं, इथंच बडबड करतोय का? जातो ना मग, हा चाललो ना मग. चल जा लवकर. मग एकटाच जाऊ का मग? नाही नाही हो, 10-15 पोरं जाय ना घेऊन ये सोबत. अंधार पडला सोबतीला धाडा ना मग. हा? तिला तिला कशाला पाहिजे तुला सोबत? हा हो जातो ना मग. जाय ना मग. चालू मंजुळे, तू लगीन बी करत नाही, नाही लव्ह मॅरेज बी करत नाही, अजिबात नाही. घालत बी नाही हार एकमेकाला आपण काय. मग आपलं तसंच चाललं जाय रे तिकडे. आपलं तसंच चाललं. वय उठ दे. तुला काय म्हणतो रे? चाललो ना मग. मग वरचं बोलणं चालवत राव. काय राव तुम्ही बी तुमच्या नशिबात नाही, हा मला बी करू देत नाही. मंजुळे तू पण स्वतःला कामाला जाते ना मग. माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, घरकुल संग संग येगळं होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल, दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. खंडोबाच्या नावानं चांग भलं, मसुबाच्या नावानं चांग भलं. खरंच गंगू अगा किती सुखे आहेत का आपण. अहो धनी, अहो हे कसलं सुख हो. अहो रात्रंदिवस लोकांच्या वावरामध्ये काम करायचं आणि त्या सावकाराचं कर्ज फेडायचं, त्याच्या मड्यावर नेऊन भरायचे, याला सुख म्हणताय हो धनी तुम्ही? अगं गंगू हातात तुझा हात आहे, जशी दिव्यात वाहत आहे. अगं पोरगी आपल्या घरात आहे, अगं देवाची साथ आहे. साडी खायला साडीचा भात आहे, अगं कमायला 2-2 हात आहे. जीवन काळोखी रात आहे, कपटी माणसाची जात आहे. अगं तुकोबा सांगतात, देविले आनंदी तैशीचे राहावे, चित्ते असू द्यावी समाधान. अहो धनी, मी आहे हो समाधानी. अहो घरात एक नक्षत्रवाणी मुलगी आहे. अहो आपल्याला तिच्या शिक्षणाचं बघावं लागेल. आपण जसे कष्ट केले तसे तिच्या पण वाट्याला येऊ द्यायचे का? तिच्या लग्नाचं बघावं लागेल, त्यासाठी तर पैसा लागेल ना हो. अगं गंगू तू केवढ्याची येडी गंगू तू. अगं मला एक सांग, अगं रात्रंदिवस आपण तिच्यासाठीच कष्ट करतो ना. अहो धनी, आपली मोल मजुरी 2 वेळचं सुद्धा पोट भरत नाही आणि त्यात त्या सावकाराचं कर्ज भरून भरून पार जीव थकलाय हो. केव्हा भेटेल ते कर्ज आपल्याकडून? अहो कसं होईल हो माझ्या शिफ्टीचं? पोरी देईन तुला पेन घेऊन देईन, पण त्या पाटलाकडच्या कामाचे पैसे आले का मग तुला पेन घेऊन देईन. तोपर्यंत तू असं कर, पेन काढीनाचा अभ्यास कर. अगं पोरी, तुला तर ठाव आहे ना चिमणे. अगं आपल्या या खुर्प्याच्या आणि या टिकव्याच्या हानीवर आपलं पोट भरत या आणि आम्ही काबाड कष्ट करून करून त्या सावकाराचं कर्ज फेडतोय चिमणे. आता म्हणून म्हणते, जसं आहे त्यात निभावून घे माय. नको मला हवा पुस्तक, उद्यापासून मी पण तुमच्या सोबत कामाला येते शेतात. अगं पोरी
अगं काय म्हणतेस उद्यापासून मी कामाला येते. अगं हे रात्रंदिवस कष्ट करतो हे कशासाठी. अगं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, नोकरीला लाग, मास्तरीन हो म्हणे मी कामाला येते. अगं पोरी, अगं आमच्या वाट्याला जे दुःख आलंय ना ते तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून आम्ही आमच्या पोटाला उपाशी राहतोय आणि तुला शिकवतोय आणि तू म्हणते काय तर मी पण कामाला येते. असं नको करू माय. अगं तू शिक, आम्हाला कष्ट आले तसे तुला नको का यायला. नाही हो. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागत आहे. माझ्यामुळे किती कष्ट सहन करावं लागेल तुम्हाला. अगं पोरी, अगं लेकराला जन्म दिला म्हणजे कष्ट सहनच करावे लागतात. अगं ते बघ ती चिमणी किती उन्हात तानात पावसात जाऊन सनी आपल्या पिलाला दाणे आणते आणि चोची चोच दाणे आणून सनी चोची चोच घालून त्यांना खाऊ घालते. अगं तिला किती कष्ट सहन करावे लागतात. तेवढे कष्ट तर आम्हाला नाहीत ना. बरं झालं बाबा खाण्याची आठवण करून दिली. पाठीत एक भाकर आहे, आपण थोडी थोडी खाऊ ती पण. अगं पोरी, आम्ही रानातूनच खाऊन आलो, तू खा. अगं आम्ही कामाला जातो आणि हा काल तुझं ते मास्तर भेटलं होतं. अगं ते म्हणत होत काय ते स्कॉलरशिप का काय. स्कॉलरशिप. अगं ते मास्तर म्हणत होत पोरीला परीक्षाला बसवा, मग जा दे की तुझं नाव लिहून सनी. पण बाबा अहो फी भरायला पैसे आहेत का हो. अगं पोरी त्याची तू काळजी करू नको, त्यासाठी आम्ही दोघं आहे ना. तू जा आणि तुझं नाव लिहून दे. आणि हे बघ 4 वाजता तू शाळेतून आले ना त्या शेजारच्या काकूकडून डब्यावर पीठ आण बाई उसनं आणि भाकरी करून ठेव आणि हो पाणी सुद्धा भरून ठेवा. तुम्ही जाय, तुम्हाला उशीर होईल. मी घरातले सगळे कामं करते. हो जातो आम्ही जातो बाई. गंगू, अगं चल आपल्याला कामाला जायचं आहे. अगं लवकर शेतात गेलं म्हणजे 2 पैसे रोज शिल्लक पडन. अगं आपल्याला पोरीचे परीक्षेचे पैसे कमवायचे आहे. काय हो धनिक, आपण तर दोघे सुद्धा सकाळपासून उपाशी आहोत आणि तुम्ही शीतलला काय सांगितलं की आम्ही पोटभर जेवलो. का खोटं बोलला हो तुम्ही. अगं गंगू, अगं केवढ्याची येडी ग तू. अगं आपण जर उपाशी आहे हे पोरीला कळलं असतं तर मला सांग, पोरीचं लक्ष अभ्यासात लागलं असतं का. नाही. आणि तिचं काय ते स्कॉलरशिपचं वर्ष आहे. अगं मास्तर म्हणे तुमची मुलगी जर पास झाली ना, अगं तिला 100-150 रुपये पगार चालू आहे म्हणे. 100-150 होय. हा. देवा खंडोबाराया, अरे माझ्या शिकलीला पास होऊ दे रे बाबा, मी तुला नारळ फोडीन रे बाबा. अगं गंगू, नारळाचं बाजूला ठेव. अगं सख्या केव्हाचा गेला असन कामाला. चल घेते सामान, आपल्याला कामाला जायचं आहे. चला धनी, चाल लवकर. कोण दिसत नाही, मग मला आवाज कोणा द्याला. जाऊ दे, भात झाला असं. मी तुझा राजा का. कोण राजा आणि माझ्या घरात का आलास तू. अरे कोणी बघितलं तर चल चालता हो बाबा बाई, मी तुझ्या पाया पडते रे. जा जा रे बाबा, तू इथनं जा रे. माझं ऐकू का घे. माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर. मला खूप आवडतेस का तू. हे सांगण्यासाठीच मी तुझ्या घरी आलोय ग. हे बघ राजा, मला हे असलं पिक्चर स्टाईल प्रेम अजिबात आवडत नाही बघ. शिवाय मी एका गरीबाची लेख आहे आणि माझे आई वडील अरे स्वतः उपाशी राहतात आणि मला अभ्यासासाठी घरी ठेवतात. मी त्यांचा विश्वासघात नाही करू शकत रे. अगं शीतल, शिक्षण कर, तुला कोण नाही म्हणत. पण लक्षात ठेव, पुस्तकाच्या 4 पानातच सर्व काही नसतं. त्यासाठी बाहेरचं पण बघावं लागतं, प्रेम करावं लागतं. अरे अरे प्रेम हे सर्वांच्याच नशिबात नसतं रे. अरे गरीबाच्या मुलींना प्रेम केलं तर लोक नावं ठेवतात आणि श्रीमंताच्या मुली जर कशा वागल्यात ना तर यापैकी कोणत्याही लोकांची त्यांना नावं ठेवायची हिंमत होत नाही बघ. अगं म्हणून तर म्हणतो, तू माझ्यासोबत प्रेम कर. तुला इथल्या कोणाची हिंमत होणार नाही बा तुला बघण्याची. तू जर माझ्या प्रेमाला स्वीकार केलास ना, तुला फॅशनेबल
नवीन ड्रेस घेऊन देईल. नको बाबा, अरे माझ्या गरीबाला सुद्धा असे कपडे आहेत ना माझ्याकडं. शीतल, अगं खरा हिरा तो हिराच असतो, पण त्याला घातल्याशिवाय चमक समजत नाही. तसं देवाने तुला खूप सौंदर्य दिलंय का, पण त्याला फॅशनेबल ड्रेस शिवाय तुझी सुंदरता समजणार नाही. अगं थोडा विचार कर, तुझे आई वडील खूप गरीब आहे ग. राब राब राबून तुझा शिक्षणाचाही खर्च करू शकत नाही का ते, आणि पुढील शिक्षणाचा खर्च ते कसा करतील. राजा, खरंच रे माझे आई वडील खूप गरीब आहेत रे. ते खूप कष्ट करतात रे माझ्यासाठी. अरे स्वतःही उपाशी राहतात, पण त्यांच्या मुलींना शिकवत आहे रे. अगं म्हणून म्हणतो, काय त्यांना अजून त्रास देते तू. तू माझ्यासोबत प्रेम कर, तुझा सर्व खर्च मी करेल. शिक्षणाचा नोकरी लागेपर्यंत खर्च करेल. अगं मी तुझी इच्छा पूर्ण करेल आणि तू माझी इच्छा पूर्ण करायची. राजा, खरंच रे, अरे माझ्या आई वडिलांची खूप इच्छा आहे रे की मी स्वतःच्या पायावरती उभं राहावं, कुठेतरी काहीतरी करावं, पण परिस्थिती गरिबीची आहे रे. स्वप्न पाहणं खूप सोपं आहे ग, पण ते साकार करणं खूप अवघड आहे. तुला जर तुझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल ना, तर तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तुझा शिक्षणापासून नोकरी लागेपर्यंत खर्च मी करेल ना. राजा, अरे तू म्हणतो त्यावर मी कसा विश्वास करू रे. कारण आजकाल असं म्हणतात की हेतू साध्य करण्यासाठी मुलं मुलींना खूप मोठाले आश्वासन देतात आणि धोका देतात रे. शीतल, तसे सर्वच नसतात. अगं मी तसं नाही ग, आणि या जगायचं असेल तर विश्वास ठेवावाच लागतो. बोल बोल शीतल, तुला माझं प्रेम मान्य आहे का. शीतल, आज मी खूप खुश झालोय ग. मला इतका आनंद झालाय की या गगनाशी मावण्याचा झालाय ग. आकाशी ठेंगणं वाटना या जगात. शीतल, तुला नाही झाला का आनंद. झाला ना. अरे एकीकडे खुशी तर दुसरीकडे मनात शंका आणि भय सुद्धा खूप वाटतंय रे. अगं ही तर मोठी मुलींची चूक आहे. प्रेम करावं तर दिल खुलास, निशक बिंदास, आम्हा मुलांसारखं. ते मुलींच्या नशिबी सहज शक्य नाही रे. कारण मुलींचं प्रेम जर लोकांना कळलं तर लोक नावं ठेवतात, आणि मुलांना काय, मुलांना म्हणतात की त्याचं काय, तो धुतल्या तांदूळाचा आहे. राजा, अरे मग मी तुला असं विचारते, जर मुलगा हा धुतल्या तांदूळ आहे तर मुली काळी डाळ का रे. असा भेदभाव का रे राजा. अगं जाऊ दे ना शीतल, लोकांचं बोलणं मनावर घेत नसतात. लोकांचं काय, लोकांचं चांगलं चाललं तर सावत नाही, आणि वाईट झालं तर पावत नाही. आतापर्यंत प्रेमात हाल करणारे अमरच झाले ना. लैला मजनूंना मारून टाकलं, ही राजांना पाण्यात डुबवलं. शीतल, आज मी खूप खुश झालो ग. आय लव्ह यू शीतल, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू राजा. अरे लावू ना, ती पण सांगायची गोष्ट आहे का.
कुठं बागेत जाऊ प्रेमाच्या गोष्टी करू अगं बघ किती शांत वातावरण आहे थंडी गार पक्षाची किलबिल झाडाचा पाण्याचा सळसळाट आवाज जसं काही ते फुल पाखरू आपल्यालाच बोलवत आहे चल शीतल चल या नाटक कंपनीसाठी काही बक्षीस आलेले आहे. रंजनाबाई कैलास जगताप ग्रामपंचायत सदस्य आडगाव बुद्रुक यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. मोहन माणिकराव भुमे मराठा बटालियन ऑफिसर्स यांच्याकडून 551 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. सह्याद्री ॲग्रोचे मालक रमेश शेठ भुमे यांच्याकडून सुद्धा 251 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. रामभाऊ बाबुराव भुमे मुख्याध्यापक मुखबधीर विद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सुद्धा 250 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. जनार्दन सांडू धोंडकर ग्रामपंचायत सदस्य आडगाव यांच्याकडून सुद्धा 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. अशोक काशीनाथ पंडित छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. आजीनाथ बाजीराव भुमे फौजी यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. बाबासाहेब बागाजी शिंदे दूध डेअरी चेअरमन यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. आकाश सुभाष भुमे SSB इंजिनिअरिंग यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. नानाराव साळोबा शिंदे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. शिवाजी श्यामराव जगताप शिववस्ती शाळा शिक्षक यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. भगवान रामराव भुमे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. दत्तू अश्रुबा भुमे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. शकुंतलाबाई संजय भुमे सरपंच आडगाव बुद्रुक यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. नामदेव भीमराव जगताप माजी सोसायटी चेअरमन यांच्याकडून सुद्धा 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. गणेश नानाराव भुमे जिल्हा परिषद शिक्षक सुलतानवाडी यांच्याकडून सुद्धा 200 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. व्हायरल हातला मंजुळा अगे मंजुळा काय सरकार काय म्हणते जेवण पाहिजेत का स्वयंपाक अजून झाला नाही. एवढा उशीर झाला तरी पण म्हणते स्वयंपाक झाला नाही काय म्हणावं नोकरांना आणि तो राम्या कुठे पैसे मागायला गेला होता अजून त्याचा तपास नाही काय करावं काही समजत नाही हा? सावकार 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 कुत्रा काय? सावकार कुत्रा अरे हराम करा तुझं डोकं ठिकाणावर आहे का सावकार कुत्रा म्हणतोय म्हणजे मला कुत्रा म्हणतोय तू हो नाही हो सावकार हा? तो बघा ना तो आपल्या दारात उभा आहे कुत्रा लेबरा कुत्रा आहे सांगतो तसंच का परत एवढा घाबरू नको अरे तो पाटलाचा कुत्रा आहे गरीब आहे काहीच करत नाही तो पाटलाचा कुत्रा आहे हो. गरीब आहे काहीच करत नाही बिलकुल नाही फक्त चावतो आपण सोडून देतो एवढंच करतो ना त्याला आटलाच्या कुत्र्याला नाही बेकार कुत्रा आहे तो सावकार कुत्रा अरे राम्या तसंच का परत थांब मी हाकलतो त्याला बघतो जरा कुठं आहे तो बघा तुम्ही. हा काय रे राम्या काय अरे कुठे आहे तो कुत्रा तर मला दिसलाच नाही हा? मायला तुम्हाला कस काय दिसल हो मोठ्या कुत्र्याला बघून लहान ते पिल्लू पळून गेला असेल थांबा थांबा मी बघून येतो ऐका नाही ये बघून एकदा परत चांगली नजर टाकून चांगला पाय कान्या कोपऱ्यामध्ये सावकार कुत्रा हा? सावकार लय मोठा कुत्रा आहे हाकला हाकला त्याला हाकला लय मोठा आहे ढेकळा आहे. हाकला हाकला ए राम्या गाडी मी बघते कुठं आहे कुत्रा बघ बरं अरे हाड! कुठं कुठं कुत्रा इच्छा
कुत्रा मला पाहिला का वचकन धावतो आणि मंजुळाला पाहिला का लचकन वागतो. बहुतेक त्या कुत्र्याचं त्या मंजुळावर लव झाला असणार असं वाटतं मला. अरे राम्या, तो पाटलाच्या घरामध्ये जाताना तू बोर्ड बघितला नाही का? मी तर नीट असं शिकून आलो, मला बोर्ड कस काय दिसला नाही. अरे त्या घरामध्ये घुसताना पाटी आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे सावधान, कुत्रा मोकळा आहे. अरे तुला पाटी सुद्धा दिसली नाही साधी का? तुला वाचता लिहिताच येत नाही? मला तू सांग, कधी शाळेत गेला होता का? हो सावकार, शिकलो ना मी, चांगला शिकलो. 3री 4थी शिकलो ना मी, चांगला शिकलो. हो मग हो शनिवारी दुपारून रविवारी दिवसभर आम्ही दोघं शाळेत असायचो. अभ्यास करायचो आम्ही. वा वा, शनिवारी वा, वा. दुपारून. शनिवारी दुपारून रविवारी रविवार फुल दिवस. मग तर लिहिण्या वाचण्याचा काही वांधाच नव्हता तुमच्या दोघाचा. काय अभ्यास होता तो? हो सावकार, खरं सांगू, हा. वर्गात माझा पहिला नंबर असायचा. वा, मास्तर म्हणे राम्या वाचून दाखव. म्या बी काढला मग काय पुस्तक हो. मग राहिलो सावभा, केला ना सुरू काय वाचणं हो. पपाईचा, मग कांद्याचा, गप येडगाईचा. मास्तर म्हणे राम्या लय हुशार झाला बुद्ध्या, शाबासकी दिली. आणि मास्तर म्हणे राम्या बस खाली, आता काय कर, एखादी कविता म्हण पाहू. मग मी पण केली कविता सुरू केली. हा कशी केली? ऐका. ABCD मास्तर, ABCD मास्तर खसाखस सिगरेट वडी, चटची सुटे ना पक्की नाडी, झाला कॅन्सर हालती दाढी. हो या ऐकल्यावर मास्तरनं खणखण गाणं मागली राम्याच्या. लय मारलं राम्याला, लय मारलं, पण हा राम्या नाही नुसता काढला. कसं म्हणजे हो हे ऐकून ते बघून सगळे पोरं हसायला लागले वर्गातले. ते दांगडा झाला. मास्तर म्हणे पोराव शांत बसा, गप्प बसा, शांतीला धरा. मी म्हणलं मास्तर शांतीचं 6 महिन्यापूर्वी लग्न झालं, कांतीला धरलं तर चालेल का? अरे मास्तरनं लय आणलं राम्याला, चपला खाली आणलं, कपडे ओले वस्त्र आणलं, तरी पण राम्या रडला नाही नुसता काढला. कसा मंजुळे मग खरे राम्या, तेव्हापासून तू तर शाळा सोडली असत. काय सावकार, मग आई म्हणे राम्या शाळेत जा. मी म्हणलं त्या मास्तरच्या शाळेत मी जात नाही. मग मी मॅडमच्या शाळेत गेलो. मग पुन्हा मॅडमच्या वर्गात येस मॅडम. तसंच का पुन्हा नाही ऐका. मग मॅडम म्हणे मुलांना कुणाला कविता येते का? मी हळूच वर हात केला. हळू मॅडम मी गाणं म्हणू का? मॅडम म्हणे म्हण, पावसाचं गाणं म्हण. मी केलं सुरू. ए रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. एग सरी तुझे मडके भर, सर आले धावून. मॅडमला गेले कोपऱ्यात दिले. हो काय सांगा मॅडम ना, असं मारलं राम्याला. लय आणलं सावकार, लय आणलं. फक्त बी राम्या रडला नाही. मग नुसता कणला. कसं मंजुळे खरे राम्या, काय तेव्हापासून तुझी शाळाच बंद झाली असं. बरं ते जाऊ दे. त्या पाटलाच्या पैशाचं काय झालं? किती दिलं, किती बाकी राहिले? हो सावकार, हो पैसे मांगाओ तो लोग म्हणतात हमें तो अदरक ने लूट लिया, का पसी में दम था, हमने अदरक की वहां लगाई, वहां पानी कम था. अदरक सडली, कापसाला नाही भाव, मग केला हाव, काळजाचे गाव काळजालाच ठाव.
आणि त्या सावकाराचे ढेबऱ्या सावकाराचे पैसे कुठून द्याव असे लोक म्हणतात आडगाव. काय रे, माझं कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही नाही हो. आणि आईस करण्यासाठी आहे का? हा? अरे दात घासण्यासाठी अँकर, अंकर, अरे मसाला बारीक करण्यासाठी मिक्सर, अरे शिजवायला कुकर, पाणी तापवायला हिटर, अरे फिरण्यासाठी स्प्लेंडर, घरात लाईट गेली तर इन्व्हर्टर, नवीन नवीन कंपनी देते नवीन मीटर. आणि आपल्या गावात या सावकाराचं खासगी 10 रुपये शेकडा व्याजदर. आमचे शेतकरी गेले फासावर, पैसे देऊ नकायचे कोणी. राम्या राम्या असं बोलू नये. अरे मी आहे म्हणून हा गाव आहे. अरे या प्रत्येक गावकऱ्याला मी लग्न कार्यासाठी सुखदुःखासाठी पैसे दिलाय, देतो का नाही? फुकट देता की काय दान करता? अहो अंगावरची कपडे घामाने वल्ली जातात, ते बी काम करता करता म्हणे मी पैसे देतो. उपकार नाही करीत. हो, तुम्ही या गावाला पैसे देतात गरिबांना, पण काय 20 रुपये टक्क्यानं, 30 रुपये टक्क्यानं. हो, 5 असले का 25 लिहून ठेवतात, 25 असले का 1 लाख लिहितात आणि काही पण जप्त करतात तुम्ही त्यांचं. बैल, घर, हो, धंदा सोडा हो. अरे राम्या, अरे धंदाच आहे तो माझा. ते बिल्लाचा धंदा आहे. हो, धंदा सोडा हा, नाहीतर जाशान जलात. आता काय झालं, सरकारनं एक पथक काढलं, एक खासगी सावकार आहे ना गावातले, त्यांना पकडण्यासाठी. त्यात तुम्ही पण हे ध्यानात ठेवा, केव्हा येतील केव्हा धरून येतील सांगता येत नाही. अरे राम्या, ते माझा काहीच करणार नाही बघ, कारण माझे लय मोठमोठाले वशिले आहेत. आणि हे बघ, माझ्या पाठीशी माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे. आई वडिलांचा आशीर्वाद, हो, सासू सुरेचा घरात वाद, पोराने केलं बापाला बरबाद. पा सावकार पा, हे म्हणतो बापाला बरबाद केलं म्हणे तुम्ही. अगं म्हणू दे म्हणू दे, हीच तर माझी खरी आई वडिलांची पुण्याई आहे, माहिती का? आई वडिलाची पुण्य आहे. पैदा केल्या 5 बहिणी 2 भाई, आणि मेला ना तर सोबत कोणीच नाही यायचं.